तर काय विषय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल की आता तुम्ही कुठं चालले, तर आता आम्ही चाललो आहोत शिवरात्रीची धूळ शिरवण्यासाठी. शिवरात्रीची धूळ म्हणजे जे पूजेची सामग्री आपण वापरली होती ते आता आपण नदीमध्ये शिरवायला चाललो. ते इथं आपला आकाश मामा ड्रायव्हिंग करत आहे आणि आपण मागून व्हिडिओ शूट करत आहोत. आणि समोर जे आहे ते आपले पप्पा आणि लिलेश्वर मोठे बाबा आहे स्कूटीवर, आणि मामाजी आणि कमलाकर मोठे बाबा दुसऱ्या गाडीवर आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण आलो आहोत धूळ शिरवण्यासाठी कांडळीच्या देवस्थानमध्ये. तर हे आहे आपले लिलेश्वर मोठे बाबा, ज्यांचे आपल्या शिवरात्रीच्या कार्यक्रमात बहुत मोठे सहकार्य असते. तर इकडे जे तुम्ही बघून राहिले ते आहे आपले कमलाकर मोठे बाबा आणि मामाजी. तर आपण आहो इकडं दोघं बिचात, मागून एक दोन गाड्या येऊन राहिल्या आणि बस पैदल पैदल जाणं सुरू आहे, कारण की इकडं रस्ता थोडा कमजोर आहे. म्हणून सर्वांनी तिथं गाडी पार्किंग करून दिलं आणि चाललो आता आम्ही पैदल पैदल मंदिराच्या दिशेने. तर आता आमच्या गावची घरच्या शिवरात्रीचा कार्यक्रम झाला. आता आलो आम्ही धूळ शिरवासाठी, एंडिंगचा प्रोग्राम धूळ शिरवासाठी इकडं नदीमध्ये. आजच्या आपल्या घरच्या शेवटच्या दिवस शिवरात्रीच्या करू गेले व्यवस्थित साजरा. तर हे आलं आपलं देवस्थान, झाड किती विशाल आहे पाहू शकता. तर आता आपण जाऊ इथं थोडं वेळ, म्हणजे सर्वांना येऊ देऊ आणि वळू नदीच्या दिशेने. तर इथून मंदिराच्या आणि नदीच्या व्ह्यू काहीतरी अशा प्रकारे येऊन राहिला. हा लगेच पुरातन काळातला मंदिर आहे जो इथं आहे, आणि इथं दोन नदींचा संगम आहे. आता इथं एक एक करून आपली मंडळी जमा होत आहे, जसं की इकडून येत आहे मामा आणि इकडून येत आहे पप्पा आणि काकाजी. इकडून येऊन राहिले आपले लिलेश्वर मोठे बाबा. इकडं पप्पाच्या हाती आहे पूजेचे सामान, जे आपल्याला शिरवायचे आहे धूळच्या स्वरूपात. तर चला आता वळू आपल्या नदीच्या दिशेने, कारण की सर्व आता जवळपास आलेच आहे. तर चला. आणि तुम्हाला या मंदिराचे एक वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे तसं ऐकण्यात आलं आहे, जे म्हणजे हे देवस्थान आहे ब्रह्मपुरी महाराज यांचं. म्हणजे जेव्हा या नदीला पूर आला होता तेव्हा यांनी गावकऱ्यांना सावधान केलं होतं की पूर येऊन राहिला, सावध व्हा. तर असे काहीतरी आहे पुरातन काळातील गोष्टी. तर चला आता आपण वळू नदीच्या वाटेनं. आता शिरू आपण धूळ. त्याच्यानंतर आपलं झाला शिवरात्रीचा कार्यक्रम, जेवण वगैरे झाले सगळेच. आता फक्त धूळ शिरवायचे, दान घेतात पण धूळ. धूळचा कार्यक्रम. कांडळी नदी येना, येना नदी, येना नदी कांडळी. खंडाळा धूळ. करून टाकू आता इथं वरत पाणीच पाणी. तुम्ही काय ह्या पाण्याचा आवाज आहे का पूर्ण निर्मळ शांत होऊन जाते पूर्ण मन. तर आपण आता जाऊ थोडं गहराईमध्ये, कारण की धूळ वगैरे शिरवायचं म्हटलं थोडं म्हणजे पाणी जास्त वगैरेच पाहिजे. आपण जाऊ आता थोडं अंदर. तर गाई तिथं पाण्याच्या ठिकाणी सांभाळून चालायला लागते, कारण की इथं गोठ्यावर राहते चिला, तर कसं स्लिप मारण्याची भीती राहते, पाय वगैरे स्लिप मारू शकते इथं नदीमध्ये. म्हणून तुम्ही जेव्हा बी नदीवर वगैरे जाल तर कसं काळजीपूर्वक कसं एक एक पाऊल ठेवत जा, जेणेकरून धोका वगैरे नाही होऊ शकत. पाण्यातून घालत आहे तिथून कोणत्या पाण्यात इकडे आहे का जास्त पाणी? पाणी केवढं आहे तिथं? अर्धा कंबा. कमरेवर पाणी आहे तिथं. आपले पेंटवालीच होते. जातो म्हणलं जातलेच व्हायचे. आपली जागा आता इकडं डिसाईड झालेली आहे. आता आपण त्या जागेकडे जाऊ.
अंदाज का ते खोल पाणी आता का फोडू आता आपण इथं करू सर्वजण आंघोळ, कारण की आंघोळ केल्यानंतर आपल्याला करायची आहे पूजा. इथं पप्पा करून राहिले पूजेची सामग्री, म्हणजे बाहेर काढत आहे आणि थोडं आरतीची वगैरे तयारी करून ठेवत आहे. थंड पाणी आहे ना. नाही आम्ही जातो पण गरम पाणी नाही घेतलं. गरम पाणी नाही घेतलं. तो यहाँ पे पूरा पानी का मजा उठाया जा रहा है, देख सकते हैं, इसको बोलते मजा. जमलं का? हाँ जमला. नाही आली का बाबा? नाही आली. गुलाल बुक्का आला आहे. हा? गुलाल बुक्का. बोलू नाही काय नाही. मित्रांनो, आता सगळे जण गेले स्नान करायला, तर आता तुमच्या भाऊ पण घेण्यात स्नान करायला येत. आपण मोबाईल बंद करून ठेवून देऊ इथंच. चला मग पाहून घ्या थोडेसे क्लिप्स. चला आता भेटू आता आंघोळ करून आल्यावर, कारण की आता कसं आपल्यालाही आंघोळ करावं लागेल, कारण पूजा वगैरे करायची आहे. तर तिकडं आपलं मंदिर. तर आता होऊन जाते सर्वांची आंघोळ करून, तर आता होऊन जाते आपली आरतीला सुरुवात. माझ्या चतुराना, माझ्या सावळ्याराना, पाच्या तत्वाच्या ज्योती लावल्या, बंदीन चरण तुझे तुम्ही आनंद भावे वाढीन मने पंचमुखी गिरजा पार्वती हर हर महादेव. हरि ओम. तर अशा प्रकारे पूजा वगैरे करून आता आपण निघून जातो घराकडे जाण्यासाठी. आणि घरी पोचतात आपल्याला बघायला मिळतात की आप्पाजी इथं हुरा भाजत होते. तर हुरा भाजत आहे म्हटल्यावर तर आपण तर इथं बसून खाणारच ना, कारण की गरम गरम खाण्यात जे मजा आहे ते थंड झाल्यावर खाण्यात मजा नाही. मग इथं आप्पाजी म्हटलं भाज्या, म्हणलं लवकर रापसे आणि द्या म्हणलं. आप्पाजी म्हणे इथं फुकटचे येऊन राहिलं का, वाटताय म्हणे थोडीशी म्हणे. बापरे म्हणलं आप्पाजी. मग आपल्याला हे आठवून गेलं की सब्र का फल मीठा होता आहे, तर त्या मिठ्या फळसाठी आपण सब्र तर करू शकतो म्हणलं. तर मित्रांनो, तुम्हाला सोला भाज्या शिकायच्या असेल तर शिकून घ्या माझ्या आप्पाजीकडून. बघा कसे का करते. तर सर्वात आधी लावला आप्पाजीने इथं इस्तू आणि त्यावर ठेवल्यात पुराट्या बारीकवाल्या, कारण की जेवढं जास्त पेटन लवकर तेवढंच चांगल्या प्रकारे आपला सोला जो आहे भाजण्यात येते. सोल्याले आमच्या इकडं तर हरभरा म्हणते, तुमच्या इकडं का म्हणते ते कमेंटमध्ये सांगा. असं पकडायचं मग आप्पाजी आणि बराबर पाहून घ्या, चांगल्यानं पहा, पूर्ण पद्धतशीर. हे आहे पुरातन काळातली टेक्निक सोला भाज्याची. आपल्या इकडले तर आता का बोलू, पाहिलं नाही म्हणा मी ना आपल्याकडलेली भाजतानी. गाडी देऊ का इकडे, पाहून घ्या, शिकून घ्या थोडेसे, हे कामी येईन पुढं. तर इकडं एकीकडं आपला सोला रेडी होत होता आणि दुसरीकडं उंबया, जे की पप्पा रेडी करत होते. आणि इकडं मामाजी मोठे पप्पा वगैरे बसून होते. तर कल्याणताईला जायचं होतं उद्या जळगावला, आणि कल्याणताईची होती उद्या ट्रेन बुकिंग, म्हणून कल्याणताई आता जात आहे. त्यासोबत मामाजी वगैरे पण चालले. चला मामा. हो. हो उद्या 11 वाजताची ट्रेन. वेळ लवकर होते का? उद्या नाईटची ट्रेन असेल ना. 11 वाजता आहे मामा. वर्धेवरून सकाळी लवकर लागते, बसत लागते सगळं. आता दिवसा 11 वाजता मग पोस्टिंग केव्हा? तर आपल्या घरच्या शिवरात्रीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण चांगला करण्यात आला.
आणि आता घरचे पाहुणे पण चाललेले आहे, तर ते शेवटची क्लिप बघून घ्या. जवाई तुम्हीच पाहा इकडे जवाई मला दवाई तर जाता जाता अशी थोडी कॉमेडी करून गेली कल्याणताई, ज्यांना सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं. बहुत चांगलं झालं. झाला भाऊ निपटला 2026च्या आपल्या घरच्या शिवरात्रीचा कार्यक्रम. झालं सगळं घर पुन्हा खाली. जे दिवसासाठी आपण वाट पाहत राहतो 1 वर्ष, तो दिवस होऊन गेला आता. आता ह्याच दिवसासाठी अजून 1 वर्ष वाट पाहा लागेल. ज्या दिवसासाठी आपण आतुरतेने वाट पाहतो, ज्या दिवसासाठी आपण आज आलतो, ते दिवस एवढ्या लवकर निघून गेले काही समजलं पण नाही. आणि हे पूर्ण खाली होऊन गेलं घर. आता पूर्ण खाली. घरी गेल्या त्या. आपली आजी एकटी, माझा मित्र एकटीच आहे आता आजी. आपलं घर पुन्हा एकदा शांत, आधीसारखं जे होतं शिवरात्रीच्या हे घर पुन्हा एकदा शांत होऊन जाईन. आता आजी आजोबास फक्त एकटे राहणार. कारण की आता मी पण उद्या निघून जाणार आपलं अप्रेंटिसशिपसाठी पुण्याला उद्या. तर आता एवढं बिझी शेड्यूल झालं आहे. पूर्ण घर पुन्हा शांत. आपली आजी झोपून निवांत. कारण की आता हे घर पुन्हा शांत होऊन जाणार. वर्षातून 1 वेळा शिवरात्रीच्या निमित्त भेट द्यावी लागते. कारण की रोजीरोटीच्या ह्याच्यात आपलं घर पण तिकडं आहे आणि आपलं घर हे म्हणजे प्रॉपर. पण इकडं कामधंद्याचे काही साधन नसल्यामुळे आपल्याला तिकडं जावं लागलं नागपूरमध्ये. आणि तिथून मला पण तिकडं जावं लागलं पुण्याला अप्रेंटिसशिपसाठी. आता अशा कारणामुळे आपण आपले घर आता जिकडं तिकडं बनलेले आहे. आता आपली पण काही गलती नाही त्याच्यात. पोटा पाण्यासाठी, घर चालवण्यासाठी करावंच लागतं. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.